नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे शशिकांत पुनर्वसू लिखित एक सकाळ. ही कथा त्यांच्या पुष्करिणी या 1955 साली प्रसिद्ध झालेल्या कथासंग्रहातून घेण्यात आलेली आहे. तर सादर आहे कथा एक सकाळ. केवळ योगायोगच म्हणायला पाहिजे, पण गेली 2 वर्ष मला शनिवारचा पहिला तास मोकळा मिळत गेलाय. दिवस एकूण 4 तासांचा. तेव्हा मला तो मोकळा तास पचलाय क्वचितच. अर्थातच चिडत का होईना मनातल्या मनात त्याच्यावर मी पाणी सोडलेलंच असतं. त्यामुळेच क्वचित एखाद्या प्रसंगी तो पचला तर मनाला विलक्षण आनंद होतो. गोष्ट काही विशेष महत्वाची नसते तेव्हा खरं पाहिलं तर इतका आनंद होऊ नये, पण होतो. बुडीत खाती टाकलेलं येणं न मागता अचानक घरी आणून दिलं म्हणजे होतो तसा. निदान त्या दिवशी तरी मला तसा आनंद झाला. आणि आश्चर्य हे की माझ्याप्रमाणेच आणखी 4 जणांनाही तो पचला असला पाहिजे, कारण आमच्या बैठकीत माझ्याबरोबर 4 जण होते. दिवाळीची किंवा उन्हाळ्याची मोठी सुट्टी होण्याच्या आधीचा किंवा ती संपल्यानंतरचा पहिला दिवस नसूनही हे झालं होतं. त्यामुळे कोणाला ते अद्याप पूर्णपणे खरं वाटत नव्हतं आणि मनात साचत असलेल्या आनंदावर आता विरजण येऊन पडणार आहे की काय ही धास्ती करत सारेजण वाट पाहत बसले होते. सुमारे 5-7 मिनिटं गेली तरी कोणाला कुठे जावं लागलं नाही. तेव्हा सारेजण निश्चिंत झाले. मग पित्रे सकाळ वाचू लागले. गायन गुरुजी दाते येरझाऱ्या घालीत नवीन ऐकलेल्या रागदारीतील अमर भूपाळी गुणगुणू लागले. भावे अंगातला कोट काढून लोडाशी आडवे झाले आणि साठे सिगरेट ओढीत तोंडातून बाहेर पडणाऱ्या धूम्रवलयांना दृष्टिक्षेपांनी कुरवाळीत गुदगुल्या करू लागले. काहीतरी तरेवाईपणा हातून घडल्याखेरीज आनंदाला चांगली चव येत नाही. वेळ सकाळची होती तरी मी एक पान आणवून खाल्लं आणि त्याचबरोबर चुना चोळलेल्या जर्द्याचाही बार भरला. मग थोड्या वेळानं तोंडात साचलेला मुखरस, कधी नव्हे तो, आज मी हळूहळू गिळून टाकला. तशी छातीत मस्तपैकी कळ निघू लागली आणि लागलीच उचक्यांची उतरंड सुरू झाली. तात्काळ डोकीची टोपी खाली ओढून मी जोरजोरात हुंगू लागलो तेव्हा उचक्या थांबल्या आणि मग थोडा वेळ पाठीच्या मणक्यात दण दण आवाज बसल्यागत होऊ लागलं. आता एखादी सुरेखशी कथा वाचायला मिळाली तर काय बहार होईल असा विचार माझ्या मनात आला. पण हाताशी पुस्तक नव्हतं किंवा चटकन मिळण्यासारखंही नव्हतं. म्हणून मग जिची गोडी मला आजपर्यंत अवीट वाटत आलेली आहे त्या बाणाच्या कादंबरीचं कथानक मी क्रमाक्रमानं मनाशी घोळवू लागलो. मी डोळे मिटून घेतले. माझ्या मनातला चंद्रापीड इंद्रायुधावर स्वार होऊन किन्नर मिथुनाचा पाठलाग करत कैलास पर्वताच्या पायथ्याशी वाट चुकला आणि परत फिरता फिरता अच्छोद सरोवराच्या काठाशी येऊन शिवालयातल्या महाश्वेतेचं गायन ऐकू लागला. तेवढ्यात आमच्या बैठकीच्या दाराशी काहीतरी धावपळ झाल्यासारखी वाटली म्हणून मी डोळे उघडले. शेंबेकर आत धावत आले आणि काही न बोलता नुसतं इकडे तिकडे पाहून तसेच गेले. मी पुन्हा डोळे मिटले. आता महाश्वेतेनं आपलं गाणं संपवलं आणि चंद्रापीडानं तिच्याविषयी चौकशी करून तारुण्यात स्वीकारलेल्या तिच्या त्या घोर तपश्चर्येचं कारण विचारलं तशी ती ओक्साबोक्शी रडू लागली. पुन्हा दाराशी काहीतरी खचबच झाली आणि शेंबेकर संथपणानं पाठीकडून आत आले. त्यांच्या पाठोपाठ अगदी सावकाश 3 मुलं आत आली. त्यातल्या कडेच्या दोघांनी मधल्याला आधार दिला होता. त्याचे डोळे मिटलेले होते, चेहरा पांढरा फटक पडला होता आणि मान सैल पडून कलती झाली होती. शेंबेकरांचा चेहरा तर अधिकच पांढरा फटक पडला होता. मग त्यांनी त्या दोघा मुलांच्या मदतीनं त्या मधल्या मुलाला अलगद एका रिकाम्या लोडाजवळच्या गादीवर निजवलं. मग शेंबेकर विचारू लागले, भिसे कुठे आहेस, लक्ष देत आहे का? आता बरं वाटतंय का? तो भिसे काही न बोलता छातीवर हात ठेवून नुसता आड्याकडे पाहत होता.
पाहत तरी होता की नाही कोणास ठाऊक. बैठकीतले सारेजण आपापल्या समाधीतून जागे होऊन एकदम बसते झाले आणि म्हणाले, अरे, काय झालं तरी काय? मारलं झोडलं की काय त्याला? शेंबेकरांनी नुसतीच मान हलवली आणि तेवढ्यात शाळेचा शिपाई धावत आला. त्याला ते म्हणाले, सखाराम, इथून सर्वात जवळ कोणते डॉक्टर राहतात? सखाराम म्हणाला, केदारी. त्यांना आत्ताच्या आत्ता बोलावून घेऊन ये. म्हणावं असाल तसे या. अंगात सदरा घालीत असला तर गुंड्या इकडे येऊन लावा. सखाराम गेल्यावर इतरांनी पुन्हा जिज्ञासा प्रकट केली तेव्हा शेंबेकर म्हणाले, हा भिसे, 9वीतला. माझा तास चालू होता आणि एकदम कससच करायला लागला. माझं लक्ष गेलं तो छातीत कळ निघते आहे म्हणत आडवा झाला. शुद्ध गेलेली दिसत नाही त्याची, पण बोलत मात्र काही नाही. काय आहे ईश्वर जाणे. ईश्वर कशाला? डॉक्टर येतोच आहे, तो सांगेलच आता, पित्रे म्हणाले. पण तो घरी नसला तर? भाव्यांनी शंका काढली आणि म्हटलं, मला वाटतं शेंबेकर, आपण आपल्या बाजूनं सावध असावं आणि दुसऱ्याही डॉक्टरला बोलावणं पाठवावं. प्रकरण काहीच्या बाहीच असलं तर वेळ वाया घालवला, हायगय केली असा दोष पालकांनी शाळेला द्यायला नको. दोघेही आले तरी बिघडायचं नाही, एक से भले दो. बाकीच्यांनी ह्या म्हणण्याला दुजोरा दिला तेव्हा भावे म्हणाले, तुम्ही इथंच थांबा, मी दुसऱ्या शिपायाला घेऊन येतो आणि अधिकाऱ्यांच्याही कानावर घालतो. दुसरा शिपाई आला. रस्त्याच्या त्या अंगाला सरळ गेल्यानंतर सुमारे 5-7 मिनिटांनी जो चौक लागतो तो ओलांडला की तेथल्या कोपऱ्यावरच डॉक्टर हिवरे राहतात अशी माहिती त्यानं दिली. लागलीच त्यांना घेऊन येण्यासाठी शेंबेकरांनी त्याला सांगितलं. भिसे तसाच पौडला होता. शेंबेकरांनी मग त्या दोघा मुलांपैकी ज्याला भिसेची अधिक माहिती होती आणि जो त्याच्या घराजवळच राहतही होता त्याला थांबवून घेतलं आणि दुसऱ्यापाशी वर्ग चिटणीसाला निरोप देऊन परत पाठवलं. एवढं होत आहे तोच सखाराम झपाझपा आला आणि विजयाच्या चर्येनं म्हणाला, सर, काम झालं. डॉक्टर बाहेर जायलाच निघत होते, त्यांना तसाच इकडे घेऊन आलो. सगळ्यांना छातीवरचं एखादं ओझं उतरल्यासारखं वाटलं. डॉक्टर केदारी आले. हास्यमुखी, वयानं 35च्या जवळपास, जिच्याकडे बघितल्याबरोबर कुणाही चिंताक्रांत माणसाला सोसाट्याच्या पावसाच्या माऱ्यातून उबदार निवाऱ्यात आल्यागत वाटावं अशी व्यक्ती. त्यांनी भिसेचं पोट तपासलं, नाडी बघितली आणि नेहमी तपासण्याच्या वेळी करतात त्या अनुषंगिक क्रिया केल्या आणि म्हटलं, काळजी करण्याचं मंडळी, काही म्हटल्या काही सुद्धा कारण नाही. अगदी साधी बात आहे. काहीतरी अबर-सबर खाल्लेलं असलं म्हणजे त्याचा आणि त्याच्याबरोबर पोटात वायू निर्माण होतात त्यांचा दाब काळजावर येऊन अशी कळ पुष्कळ वेळा येते. प्रथम नुसतं जिंजर प्यायला द्या, दुसरं काही नको. लागलीच आराम पडला पाहिजे. सखाराम ऐकत उभा होताच. तो आपण होऊन समोरच्या दुकानातून जिंजर आणण्याकरता धावला. पित्रे म्हणाले, लागलीच म्हणजे किती वेळानं? डॉक्टर हसले आणि म्हणाले, 5 ते 10 मिनिटांनी. तथापि मी हे एक औषध लिहून देतो. बहुतेक जरुरी पडू नये, पण तयारी ठेवल्यानं काही बिघडायचं नाही. हे घ्या, द्रवरूपात मिळेल. 2-2 थेंब घ्यायला सांगा. दिवसातून 3 वेळा पाण्यातून. मात्र 1 तासानंतरही आराम नाही पडला तरच हा उपाय. जाण्यासाठी डॉक्टर उठले तेव्हा शेंबेकरांनी त्यांचे मनापासून आभार मानले आणि म्हटलं, 2 मिनिटं आपण थांबा, आपल्याला कचेरीतून पैसे आणून देतो. किती आणू? छे छे, पैसे कसे देता? द्यायचं घ्यायचं काही नाही. असं कसं म्हणता? आपला हा व्यवसाय आहे. ते ठीक आहे, पण ही शाळा आहे आणि हा शाळेतला विद्यार्थी. शाळेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल पैसे कसले घ्यायचे? हे अनपेक्षित शब्द ऐकून सगळेजण थक्क झाले. काय बोलावं ते कुणालाच सुचेना. इतका वेळ मी हे सारं केवळ प्रेक्षकाच्या नात्यानं पाहत ऐकत होतो. सारं काही व्यवस्थित होत होतं, माझी कुठेच जरुरी भासत नव्हती. पण आताचे हे शब्द ऐकून माझा अलिप्तपणा नाहीसा झाला आणि जिथं व्यापारी वृत्ती अगदी शिगेला पोचली आहे अशा भोवतालच्या साऱ्याच जगाच्या वातावरणात
तपोवनातल्या संस्कृतीला साजेसा असा हा माणूस कल्पना नसताना वावरताना आढळून आल्यामुळं माझ्या काळजात खोल कुठेतरी कळ येईल इतक्या जोरजोरानं तारा थरारल्याचा मला भास झाला आणि माझ्या डोळ्यात पाणी साचून आलं. डॉक्टर गेल्यावर भावे म्हणाले, माणूस चांगला होता. असली भली माणसं आजकाल आढळणं कठीण. पण पण हल्लीची पोरं म्हणजे रत्न आहेत एक एक. यांची सारी काळजी इतरांना. यांना कशाचं काहीच नाही. यांनी वाटेल तेव्हा, वाटेल तिथं, वाटेल ते आणि वाटेल तितकं खावं. यावर पित्रे हसले आणि म्हणाले, त्यापेक्षा असं का नाही म्हणत, की या कार्ट्यांनी वाटणार नाही तेव्हा, वाटणार नाही तिथं, वाटणार नाही ते आणि वाटणार नाही तितकं खावं. जिंजर प्यायल्याबरोबर भिसेला 3-4 सणसणीत ढेकर आले आणि मग तो नीट बसता होऊन थोड्याच वेळात हसायलाही लागला, एखाद्या बाहुलीसारखा. सर्वांच्या चिंता दूर झाल्या. थांबवून घेतलेल्या मुलाला शेंबेकरांनी परत वर्गात पाठवून दिलं आणि भिसेला जरा वेळ स्वस्थ पडून राहायला सांगितलं. आता दुसरा शिपाई डॉक्टर हिवऱ्यांना घेऊन आला. या वेळ पावे तो सर्वांची ताणलेली मनं सैल झाली होती. पित्रे सकाळमध्ये डोकं खुपसून बसले होते. गायन गुरुजी दाते पुन्हा येरझाऱ्या घालू लागले होते. साठ्यांनी नवीन सिगरेट पेटवून ओढायला देखील सुरुवात केली होती. शेंबेकरांनी डॉक्टरांना निवांतपणे तपासू दिलं. त्यांचं वय 45च्या आसपास, अंगात गरम कोट आणि डोळ्यांवर चपट्या काचांचा सोनेरी काडीचा चष्मा. त्यांना सारी माहिती शेंबेकरांनी सांगितली आणि त्यावर केलेला उपायही सांगितला. अगदी बरोबर, जिंजरच द्यायला पाहिजे होतं त्याला, डॉक्टर हिवरे म्हणाले. शेंबेकरांनी औषधाचं नाव लिहिलेला कागद त्यांच्या पुढे केला तेव्हा ते म्हणाले, कोरॅमिन ना? बरोबर. हेही औषध बरोबर आहे. मी देखील हेच घ्यायला सांगितलं असतं. डॉक्टर हे जसजसं बोलत होते तसतसं सर्वांना विलक्षण उकडल्यासारखं होत होतं. त्यांना बोलवणं गेलं होतं, ते आले होते. त्यांचा काहीच दोष नव्हता हे सर्वांना समजत होतं. पण त्यामुळं मनातील विचित्र अवस्था मात्र दूर होत नव्हती. गरज सरो आणि वैद्य मरो ही म्हण असल्या एखाद्या क्षणीच निर्माण झाली होती की काय कोणास ठाऊक. मला तर या डॉक्टरांविषयी सहानुभूती वाटायला लागली. डॉक्टर जाण्याची तयारी करू लागले तेव्हा पित्र्यांनी शेंबेकरांना खूण केली. तिचा अर्थ ओळखून ते पैशाची गोष्ट काढणार इतक्यात डॉक्टर म्हणाले, माझी व्हिजिट फी 5 रुपये आहे. या अपेक्षित शब्दांना परिस्थितीनं अनपेक्षित केलं होतं व तिचा धक्का सर्वांना जाणवल्या वाचून राहिला नाही. शेंबेकर उठून म्हणाले, कचेरीतून आणून देतो. तेवढ्यात पित्र्यांनी खिशातून नोट काढली आणि म्हटलं, एवढ्याशा 5 रुपयांकरता ह्यांचा खोळंबा कशाला? नाही म्हटलं तरी बिल तयार करायचं, त्यावर सह्या व्हायच्या आणि मग कारकुनाकडून पैसे मिळायचे. त्यापेक्षा हे त्यांना देऊन टाका आणि सगळं सव्यापसव्या संपून तुम्हाला मिळाले की मला द्या. घ्या हे. पित्रे हे बोलले त्याचं सर्वांना बरं वाटलं. त्यांच्या शब्दांना उपरोधाचा कळत न कळत इतका वास येत होता, तोही सर्वांना सुखदायक वाटला. थोड्या वेळानं या डॉक्टरांना पोचून शिपाई वर आला आणि म्हणाला, सर, डॉक्टरांच्या घरापाशी एकच टांगा होता. त्यानं जाता येता 1.25 रुपया घेतला. ऐकेनच तो. आता आपल्या हवालदारांकडून घेऊन मी पैसे दिले आहेत. बिल एकत्रच करणार की वेगळं करून त्याला परस्पर कचेरीतून पैसे घ्यायला सांगू? भलतीकडून प्रकाश पडला म्हणजे एखादी धड वस्तू देखील काहीच्या बाईच दिसू लागावी, तशी या सरळ घडलेल्या प्रसंगाची अवस्था झाली. पित्रे म्हणाले, काय मजा आहे पहा. जो खरा उपयोगी पडला त्याला आपण हात हलवीत परत जाऊन दिलं आणि ज्याचा या गादी लोडा इतका देखील उपयोग झाला नाही त्याच्या पायी मात्र 6.25 रुपये जातायत. जातायत कसले गेले. कुठं काहीतरी चूक होतीये खास. दाते म्हणाले, मला वाटतं आपल्याला खटकतंय ते त्या भल्या माणसाला पैसे न मिळाल्याचं. आपण कचेरीतून 6.25 रुपये घेऊन त्यांच्याकडे पोचते करावेत. अधिकारी हे मान्य करतील? शेंबेकरांनी शंका काढली.
त्याचं काही विशेष नाही. खर्च झाले आहेत म्हणून बिल तयार करावं आणि सही मागावी. तेवढ्यात माझ्याकडे शेंबेकरांचं लक्ष गेलं आणि ते मला म्हणाले, अरे, तुम्ही आहात की इथं? दूर आराम खुर्चीत बसला होता म्हणून दिसला नाही. तुम्ही पाहिलं ना सगळं? तुम्हाला काय वाटतं? मी म्हणालो, पैसे द्यायचेच असतील तर त्यासाठी अशी वाकडी युक्ती काय म्हणून? सरळ सांगायला कसली हरकत आहे? फार फार तर काय करतील? पैसे द्यायची जरुरी नाही म्हणतील. आपण 5 जण आहोत, सारखे वाटून घेऊन आपल्याला देखील देणं कठीण नाही. चालेल, पित्रे म्हणाले. पण माझा मुद्दा निराळा आहे. त्या माणसाचं मन मोठं आणि तो माणूसही मोठा. त्याला पैसे द्यायचा आग्रह करून त्याच्या त्या श्रेष्ठ स्थानावरून भ्रष्ट करायचा प्रयत्न आपण करायचा की काय, एवढ्याचा मात्र नीट विचार व्हायला हवा. यावर कुणीच काही बोललं नाही. भिसे आता चांगला उभं राहून कपडे झटकीत सारखे करीत होता. शेंबेकर त्याला वर्गात पोचवायला त्याच्याबरोबर गेले. तेवढ्यात मग पहिला तास संपल्याची घंटाही झाली आणि आम्ही आपापल्या वर्गावर जाण्यासाठी उठलो.